नमस्कार मित्रांनो, मी मनस्वी आणि मी इयत्ता 9वीत शिकत आहे. आता मेचा महिना आहे म्हणून आपल्या सर्वांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, आहे का नाही? मग या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मला प्रश्न आलेला की सिम्प्लिसिटी ऑफ लाईफ काय असणार? आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? म्हणून मी अशा प्रश्नाच्या त्या उत्तराच्या शोधात निघाली. असं शोधता शोधता माझ्या आईने मला एक कार्यक्रम दाखवला. मराठी सिरियल होती आणि काय हवं. आणि काय हवं या सिरियलमध्ये जुई आणि साकेत हे 2 कॅरेक्टर होते. शेवटीच्या एपिसोडमध्ये जी शिकवण मिळाली ती माझ्यासोबत आयुष्यभर राहील. ते काय म्हणाले माहिती आहे का? आपण बघतो या मोठ्या जगामध्ये पॉलिटिकल इश्यूज आहेत. या मोठ्या जगामध्ये ग्लोबल वॉर्मिंग, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजनची मात्रा कमी होते. अरे अक्षरशः पावसामध्ये पण प्रॉब्लेम आहे. किती मोठं जग आणि त्याच्यामधले किती मोठे प्रॉब्लेम. आपण एक लहान लेकरू असून आपल्याला किती सारे प्रॉब्लेम्स असतात जेव्हा आपण जगामध्ये आत्ताच पडलेलो आहोत. असा साकेतचा प्रश्न होता आणि जुईने त्याला सहज उत्तर दिले. अरे आयुष्य काय असतं माहिती आहे का? त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद प्राप्त करणं. ती छोटी छोटी गोष्ट म्हणजे ती कुल्फी खाणं आणि तो थंडगार जो पोटामध्ये वाटतं जेव्हा पित्त होतं आणि आपण जेव्हा गोळे खातो आणि एकदम छान वाटू लागतं, त्याला आनंद बोलतो ना. आपण जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आईकडे जातो, माहेरी जातो मम्मासोबत, तेव्हा आपण आंबे खातो, ग्वावा खातो, रामफळ खातो. काय काय मज्जा नाही करत. प्रत्येक आईची हीच इच्छा असते की आपल्या बाळाला अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मज्जा करायचं शिकवायचं. मग मला तेव्हा कळालं की सिम्प्लिसिटी ऑफ लाईफ इज दॅट ओनली. आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण प्रेम प्राप्त करायचं. आपल्याला वाटतं हॅपीनेस, आनंद हा इतका मोठा विषय की आपल्याला तो कुठे नाही सापडायचा. ते चुकीचे आहे. आनंद कशातही सापडू शकतो. हे मी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या ना, त्यात देखील आपल्याला वाटतं आपण पैशाने आपण काहीही घेऊ शकतो. ते बरोबर आहे, चुकीचे मात्र नाही. पण पैशाने आपण कधीच एक्सपिरियन्स नाही घेऊ शकत. एका माणसाने एका इतक्या रिच पर्सननी घेतला बंगला. त्या बंगल्यामध्ये ना प्रेम, ना लोक, ना तिकडं जेवण, गोड गोड गरम गरम जेवण खाण्यासाठी त्याचा एक्सपिरियन्स गेला ना. पैशाने, पाण्याने, कपड्याने खूप काही काही गोष्टी येऊ शकतात, पण सिम्प्लिसिटी मात्र नाही येऊ शकत. तुम्हाला माहिती आहे का, आपल्याला लहानपणापासून किती प्रेम करतात. आपले आई वडील, आपली आई आपल्याला लहानपासून मोठे करते. आपला बाप दररोज तिथे जाऊन बाहेर कष्ट करतो. डॉक्टरच्या OPDमध्ये माझे पप्पा बसतात आणि काम करतात. माझी आई दररोज माझ्या भावाला आणि मला गरम गरम जेवण वाढते. माझी बहीण आणि माझा लहान भाऊ देखील मला खूप प्रेम करतात. आपल्याला इतके सारे लोक इतका सारा प्रेम करतात. मग तुम्हाला नाही वाटत का, आपण जर गोष्टींमध्ये, पाण्यांमध्ये आपण आनंद बघतो तर आपल्याला आपल्यामध्ये पण आनंद बघायला पाहिजे, आपल्यामध्ये पण प्रेम बघायला पाहिजे, कारण आपण प्रेमानेच बनलो आहोत. मग मी पुस्तक वाचलं. त्या पुस्तकातून मला कळालं की आपणच आपले हॅपीनेस आहोत. आपल्या लाईफमध्ये जे पण घाणेरडी गोष्टी आहात, जे आपल्याला करप्ट करतात, त्यांना काढण्याचं आणि त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष देण्याचं काम आपलं आयुष्य आपल्यासाठी करतं. कितीही अप्स अँड डाऊन्स येऊ दे, त्या अप्स अँड डाऊन्समध्ये ते कुल्फीची गोड मजा आणि त्या आंब्याचा गोडवा हे बघण्यासाठी ही खरी आपली हॅपीनेस असते. मला तर खूप वाईट वाटलेलं की मोठं झाल्यावरती जर मला असं काहीच भेटलं नाही, इतके मोठे घर, हा मोबाईल फोन माझ्या हातात आला नाही, तर मी काय करणार. म्हणून मी आयुष्यात सिम्प्लिसिटी शोधली. जेव्हा मला सिम्प्लिसिटी कळाली तेव्हा मला कळालं की माझ्यासारखं प्रेम देणारं आणि मला प्रेम देणारी लोक खूप सारी आहेत. म्हणून मी यांच्यासाठी जगणार आणि त्या आंब्यासाठी देखील. मग मित्रांनो, मी आत्ता इथेच संपवते. मला वाटतं तुम्हाला सर्वांना माझ्या प्रश्नाचे उत्तर कळलेच असणार आणि त्यातल्या त्यात आयुष्याचं महत्त्व पण. धन्यवाद. बाय बाय.